नाही बाई माय बाई. काय ही मोहिनी आरामानं स्वयंपाक बनवते माय. किती आरामानं स्वयंपाक बनवते. याच्यापेक्षा तसं वाटते की आपणच जाऊन रप स्वयंपाक बनवा आणि खावा बाप्पा. लस टाईम लावते. मोहिनी ओ मोहिनी, काऊन वसनावर राहिली हो मा एवढी? काय झालं? काय नाही बेना, 12 वाजून गेले. भूक लागून गेली म्हटलं मला. पण अजून त्या मोहिनीनं स्वयंपाक करून काही चालला नाही पप्पा. आता कधी होते कधी नाही तिचा स्वयंपाक. असा किती लोकांचा स्वयंपाक बनवून राहिली माय. 4-5 खटल्याचा स्वयंपाक बनवून राहिले का काय? अजून स्वयंपाक झालाच नाही काहीचं बनवणं. काय हो मा, काय स्वयंपाक बनवते ते? धडाना चवाचा स्वयंपाक बनवते बाई ना. आणि त्याला बी 12 आणि 1 वाजवते. किती वेळचा स्वयंपाक करू राहिली ते. हे मुंगीच्या पायाने स्वयंपाक बनवते. आरामानं. जसं तिला कधी बनवता नाही येते. बापाच्या जन्मात स्वयंपाक नाही बनवला असं वाटते तिला पाहून. काय सून आणली बेना तुला करून बाप्पा. हट. मायसून जर अशी असती ना, दुसऱ्या दिवशी घरातून पाहून लावली असती मी नसती वागवली अशी सून. मा पसंतची कुठं होती बाई ना, ते तर त्या पोराच्या पसंतची होती. आता असं आहे ना, गदी पेदी लागे आता परी किस काम की, अशी गोष्ट झाली ते. हो बाई ना, तेही आहे. पाहिजे माय आता लाईनी सून करशील तर ते चांगली कामधंद्यावाली करतो माय. रप कामधंदे केले पाहिजे तिनं. अशीच करशील नाही तर लेबाशी. नाही वा, चांगली पोरगी पाहिला मी ना. मस्त पोरगी आहे, कामधंद्याची आहे, चांगली पोरगी आहे, मस्त पोरगी पाहिला मी ना. तू टेन्शन नको घेऊ, त्या पोरीच्या बाहेर काही विचारच नाही लागत. हो पण आता ते साक्षगंध करायला लागते म्हणते. ते पोरीवाले नांदी लागले बाई ना. साक्षगंध करा. त्याला वाटते की पोरगा कुठं पाहूनच जाते का, रिष्टा हुकला घेतला तर त्याला वाटते बरं साक्षगंध लावून ठेवलं तर ते घाई करू राहिले ना. त्याचे फोनावर फोन येऊ राहिले. आणि तुझ्या पोराचा अजून पत्ता नाही आहे. बाहेर गावले गेला म्हणे. काय विजिट आहे अजून आला पण नाही. आला होता ना. त्याचा फोनच आला होता रात्री. म्हणे आई आज सकाळी येतो म्हणे. बस म्हणे मला 12-1 वाजेला येतो म्हणे. बस आता येण्यातच असेल. आता मोनीचा स्वयंपाकी नाही झाला. आल्याबरोबर त्या पोराला भूक लागीन बाई ना. काय देऊ त्याला खाले. पाय बरं कशी आहे बाई ना. मी तर पागल झाली. जाय बरं थोडी मदत करू लाग बरं. हो मदत करू लाग. आम्ही बी गेलेले आहे स्वयंपाक. आम्ही का स्वयंपाक नाही केला का? आम्ही मदत करू लाग. मी काय मदत करू लागू? मी या घरची पोरगी आहे. मी का सून का या घरची? कामं करू त्या घरामध्ये. आतापर्यंत केले कामं. तू सून याच्या पहिले तुझ्या हाताखाली बिले कामं केले. आता नाही कामं करत मी. मी पोरगी आहे घरची, ननद मी. मला आता बसून ताट द्यायला पाहिजे तिनं. मला कामं करायला लावतो का तू आता तुझ्या सुनीसमोर? आता जिंदगीभर तर करायला लावले कामं. आता सुनीसमोर बी कामं करायला लाव मला. नाही वा, मी म्हटलं आता आपल्याला भूक लागून गेलेली महिना. ते कधी बनवून स्वयंपाक म्हटलं जाय मदत करू लाग. काही मदत लागत असेल तर. मी तर नाही लागत करू मदत. जर तुला करायची असेल तर जा त्या सुनील मदत करू लाग. कर तिच्या समोर मिरो करू दे ना कधी स्वयंपाक. आपण तर केलेला आहे ना नाश्ता. खाल्ले होते ना आपण. कचोरी खाल्लं होतं, समोसा खाल्ला होता. आता काय बनू दे कधी स्वयंपाक. पायत बसून ते तिचं. बरं बाई ना. हा जग्या काही येते तर आता 1-2 दिवसामध्ये साक्षगंध आहे बाई ना. साक्षगंधाची तारीख दिलेली आहे. आणि लगे हा पोरगा आलाच नाही अजून. त्याला फोन घेऊन लाव ना माय. सोनूबाई तुला समजत नाही का? कोण्या भाषेत सांगितलं मी तुला सांगितलं ना 12-1 वाजेपर्यंत येते म्हणून तो घरी. आई पाय माय बाई आला जगदीश आला. ऐ माय बाई आला का? नाव घेतलं ना आला. पाय 100 वर्ष आयुष्य ना पोराले. काऊन रे जग्या एवढा उशीर काऊन लावला रे? आता 1-2 दिवसामध्ये साक्षगंध आहे बापा तुया. आणि तुला गे याचं नाव नाही. विजिट आहे. कोणती विजिट होती अशी इतके दिवस लावले? नाही बाई, मी नाहीला सांगितलं होतं ना 8 दिवसासाठी चाललो म्हणून. सांगितलं होतं नाही तुला की 8 दिवसासाठी चाललो मी. हो रे बाप्पा, तुला सांगितलं होतं मला की मी 8 दिवसासाठी चाललो म्हणे. बरं मी काय म्हणतो, ह्या गोष्टी राहू दे. किती दिवसासाठी चालला होता आणि किती दिवसात सांगितलं होतं हे राहू दे. मी काय म्हणून राहिली, अर्जंट गोष्ट करायची होती मला त्यासोबत. का रे आता 1-2 दिवसामध्ये साक्षगंध आहे तर त्या पोरीसाठी साडी, तुझ्यासाठी कपडे आणि दोघांसाठी अंगठी घ्यायला लागेल ना बाप्पा आपल्याला. कधी चालतं तर मग घ्यायला? हो नाही आता आलो ना मी. आता चाललं जाऊ ना आपण. संध्याकाळी चाललं जाऊ. आज तू मी आणि सोनूबाई आपण 3 जण चाललं जाऊ. बरं मग आज संध्याकाळी चालतं का? जाय मग थोडे हातपाय तोंड धुवून घे, आराम कर. मग मी मोहिनीला त्यासाठी जेवणाचं ताट वाढायला लावतो. बरं आई, प्रवासात तिला थकलो मी. थोडंसं आंघोळ गिंगोळ करतो मी. हातपाय तोंड नाही धुत, सीधा आंघोळच करतो. हो आंघोळ करून घे मग चांगलं वाटेल तुला. का बाई काय झालं रुपये काय म्हणून राहिली? नाही बाई पोरीसाठी साडी बी तुम्हीच घेणार आहे का लगे? आणि अंगठी बी तुम्हीच घेणार आहे का? काऊन पोरीला साडी तुम्ही घेसान, पोराला कपडे ते लोक घेतील. पोरीला अंगठी तुम्ही घेसान, पोराला अंगठी ते लोक घेतील. असं असते ना माहिती. आणि तुम्ही लगे साक्षगंधातनी साडी बी घुरायला, अंगठी घुरायला सरच तुम्ही घेऊरायला वाटते. घर निघुरायला लगे. बाई तुला सांगितलं होतं ना गरीब आहेत ते लोक, त्याची परिस्थिती नाही आहे काही घ्यायची. हाच म्हणे जग्या म्हणे की आम्हीच घेतो म्हणे सर्व म्हणे, तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणे. असं म्हणेन माझ्या पोरगा. आता हाच घर निघ्या. पण तुही गोष्ट तू कायले हो म्हटलं तू ना. एवढं का गरीब आहेत का ते लोक? एवढं गरीब आहे का लगे? पोरासाठी एक कप ड्रेस नाही घेऊ शकत, अंगठी नाही घेऊ शकत. एवढं गरीब आहे का लगे? आतापासून डोक्यावर नको चढू. लय भारी जाईन तुले. मी काय करू या पोरानं तोंड मारलं होतं ना, मी काय करू आता त्याच्यात नाही. बरं आहे बाप्पा मग तुमचं. मी मागितले 2,000 रुपये तर मला ना तुम्ही. आणि लगे तिकडे लगे कपडे घेऊ राहिले आणि अंगठ्या घेऊ राहिले. आणि मी काय म्हणतो अंगठी महागाची नको घेशील, नाही तर जाळीच्या जाळी करशील. असंच करशील टपरी अंगठी एखादी पोराला चांगली केली तर केली. पोरीला अशीच करशील आणि अशीच साडी घेतो. काय करावं लागते त्याला? कोणता खर्च लागू राहिला? खर्च आपल्याला लागू राहिला. बरं बाई आता तू येऊ राहिली ना तर मनानं घेशील ना तू. बरं झालं माय बाई साक्षगंधासाठी मी थांबली, नाही तर तुम्ही तर पुरं घर लुटून दिलं असतं बाप्पा. मी कुठं लुटवतो वा? हे पोरं आहेत ना माहीत तसे. दुसऱ्याला काय म्हणून फायदा आहे? मी ना किती मेहनतनं बनवते होते कानातले. लोकांच्या वावरात कामाला जाऊ मी ते कानातले बनवले होते. मला असं वाटलं होतं लग्न झाल्यावर मग पोरीला देईन मी. लग्नात देईन मी पोरीला. पोरीच्या मी किती मेहनतनं बनवले होते पोरीसाठी. कोणच सोडले होते कानातले. त्याचा खाना खराब हवा. सुमित्रा रडू नको. अशी ते कुठंच घरात नाही. दबलेले असतील भेटून जातील.
कुठं असतील व कुठं असतील? मी ना किती ते जपू जपू ठेवले होते व किती जपू जपू ठेवले होते. कोण चोरले व चोरणाऱ्यानं? त्याचं कधी बरं नाही रे बापा. माझ्या कानातले कोण चोरले? किती दुःख उरायला आले त्या कानातल्याच्या भरात. किती दुःख होत आहे. आईनं किती मेहनतनं बनवले म्हणते ते कानातले. लोकांच्या वावरात कामाला जाऊ जाऊ बनवले म्हणते आईनं ते कानातले. आणि मी ना एका झटक्यात देऊन दिले हो माहिती. मी ना एका झटक्यात देऊन दिले. म्हणले ते कानातले गहाण ठेवायले. म्हणणं सोडून दे, आणून नाही दिले. आता म्हणले फोन लावतो. म्हणतो तू काही कर बापा, आणि ते माईचे कानातले आहे ते सोडून आणून दे. मग यायला रडत आहे. मी आता फोन लावतो त्याला, मागतो कानातले. गलती केली मी ना, लय मोठी गलती केली म्हणले कानातले देऊन. बाई आनंदी, तुला कुठं दिसले होते का मग ते कानातले माये? कुठं दिसले होते का? नाही आई, मला एक बार त्या पेटीतने दिसले होते. असतील ना कुठं, असतील ना ठेवलेले. मी ढूंढू लागेन ना तुले. कुठं असतील ना बाई? मी ना तर पुरं ढूंढलं बाई ना, नाही भेटले मला ते कानातले. नाही भेटले. किती मेहनतनं बनवते मी ना. असं नाही कुठं, असं ना. मला असं वाटलं होतं माय आता ते कानातले घेतो, गहाण ठेवतो आणि तू साक्षगंध करतो, मग लग्नाच्या वेळेस सोडून आणीन. काय माय जर ॲडजस्ट असतो ना ते होतच नाही, कधीच नाही होत. काय झालं काका? काकू कोण रडत आहे अशी? काय झालं? काही नाही रे, तुझ्या काकूचे कानातले नाही दिसत आहे सोन्याचे, म्हणून रडत आहे. कधीपासून नाही दिसत आहे कानातले? कानातले करेल आहेत ते लय दिवसाचे, ठेवले होते पेटीत मी. इले वाटलं बा की ठेवलेले हिनं काही पाहिले नाही. आणि आता मी आलो होतो दादाला पैसे मागायला. दादा म्हणे माझं पैसे नाही आहे म्हणे. तर मग हे म्हणे की बा म्हणे ते कानातले आहे ते गहाण ठेवून देऊ म्हणे, आणि मग साक्षगंध करून टाकू म्हणे आपल्या आनंदीचं, लग्नाच्या वेळेस सोडून आणू म्हणे. तर आता पाहिले गेली कानातले तर कानातलेच नाही आहे पेटीमध्ये, म्हणून रडवली तुझी काकू. असं काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी पैसेच द्यायला आलो तुम्हाला. किती पाहिजे तुम्हाला? 2,000 पाहिजे होते ना. मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. आईसमोर काय मागितले तुम्ही ना पैसे? आईसमोर नाही मागायला लागत. तुम्ही मला एकट्यात मागायला पाहिजे होते ना. माझ्या बहिणीचं लग्न आहे. मग बहिणीच्या लग्नाला मी पैसे नाही देईन तर कोण देईन? तिला का भाऊ आहे का? कोणती एक बहीण आहे बाप्पा ते आम्हाला. मी का तिला पैसे नाही देईन का? आईसमोर फालतू मागितले तुम्ही ना. असं एकट्यात मागायला पाहिजे होते. तुम्ही आईसमोर मागितले म्हणून मी तुम्हाला नाही म्हटलं. म्हटलं घरी जाऊन देऊन देईन, आणि आईला सांगू नका मी तुम्हाला पैसे दिले म्हणून. हे काय काका पैसे? आणि काकू रडू नका तुम्ही, बिलकुल नका रडू. आता दिले मी पैसे, रडू नका. बा तुला पैसे दिले ते तर चांगलंच केलं रे. एक टेन्शनच कमी केलं तुला माझ्या डोक्यावरलं. पण बाप्पा मी ना कानातले लय मेहनतनं बनवते रे. ते लोकांच्या वावरात नाही कामाला जाऊ जाऊ बनवले होते. मी आपल्या बाईसाठी बनवते. मी म्हटलं हिच्या लग्नात नाही कामात येतील म्हटलं इले. मी म्हणून बनवले होते रे कानातले. पाय रे माय कुठं गेले रे, माय खून पैशाची कमाई आहे रे ते. भेटी ना काकू, अशी ना कुठं घरातच ठेवलेले. तुम्हाला आठवण नशीन कुठं तुम्ही ठेवून दिले असेल, बोलून गेले असेल. कुठे ठेवले रे? पुरं घर छानून मारलं मी ना, कुठंच नाही भेटले मला. मी लय खराब केलं मी लय खराब पोरगी. मी माय बापाची मजबुरी नाही जाणली. मी ते कानातले विचार नाही केला, काही नाही केलं. मी ते कानातले अमनले देऊन दिले. आता मी जातो अमनले कानातले मागतो. बाप्पा म्हणतो ते तुला जॉब लागो का ना लागो, पहिले माईचे कानातले आहे ते देऊन दे. माईला रडू राहिली. माईला लय दुःख झालं. मी लय दुःख पोचवलं माईले. काकू हे घ्या पैसे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. अशी कुठंच घरात नाही, भेटून जातील. मी ढूंढू लागतो तुम्हाला. तेच म्हणून राहिलो मी, ले रडू नको केवढ्या वेळचं म्हणून राहिलो. पण ऐकते काय बाई? ऐकून नाही राहिली ना, रडूच राहिली बाप्पा. काकूला माहिती, काकूने किती मेहनतनं ते कानातले बनवलेले आहे. दुसऱ्याच्या वावरात कामाला जाऊ जाऊ कानातले केलेले आहे म्हणते. आता ते हरपले तर टेन्शन येणारच ना काकूले. काकू कोणी घरी आलं होतं का? दुसरं आलं होतं का कोणी घरी बाहेरचं? नाही रे बाप्पा, कोण आलं होतं बाहेरचं? कोणी नव्हतं आलं. आम्हीच आहो. कोण येते आपल्या घरी? कोणी नव्हतं आलं बाप्पा. मग खरंच विचार करायची लायकीची गोष्ट आहे. कुठे गेले असतील मग कानातले? असतील ना घरातलीच कुठं. घरातून कोण चोरीन कानातले? काकू दाखवा बरं, तुम्ही ना कानातले कुठं ठेवले ते दाखवा मला. चला पाहतो मी ढूंढू लागतो तुम्हाला. हो रे चाल रे बाप्पा, तुला दाखवतो चाल. खरं मी किती दुःख पोचवलं ना माईले, लय दुःख पोचवलं. मी द्यायला नव्हते पाहिजे अमनले कानातले, फालतू दिले मी. आता झाली मायच्यान गलती. आता काय करू? आता अमनले मागतो कानातले. म्हणतो की बाप्पा काही कर, मायचे कानातले आणून दे. आणि गुपचूप आणून ठेवून देतो. आईले म्हणतो की तू इथं ठेवले ते तुला आठवणच नाही. असंच करतो. त्याला फोन लावतो आता. हॅलो मी बोलतो आनंदी. हो आनंदी बोल ना, काय म्हणून राहिली? मी काय म्हणून राहिली होती, मी तुला जे कानातले दिले होते ना सोन्याचे, ते मला आजच्या आज सोडून पाहिजे. माझ्या आईला माहीत पडलं घरी. माझ्या रडू राहिली, ते कानातले ढूंढू राहिली. मला लवकर माझ्या कानातले दे बा आणून. माझ्या आईला रागत नाही आहे, लवकर आणून दे. पण आता कुठून आणून देऊ तुला? आता माझं पैसे नाही आहे ना. ते मला काही माहीत नाही, तू काही कर, कुठून आण, पण कानातले सोडून आणून दे बा. मायचे माझ्या आईला रडत आहे. आनंदी तुला बी चांगलंच फसवलं मला. आता माझं पैसे नाही आहे, कुठून आणू मी? नाही बा, मला ते काही माहीत नाही. मला लवकर सोडून आणून दे. मी तुला अर्ध्या घंट्यात भेटायला येतो. मला आणून दे, अर्ध्या घंट्यातच आणून दे. सांग रे बघा, आता किती फसली ना. आता इले कसं सांगू मी की मी ते कानातले गहाण नाही ठेवले म्हणून मोडून खाऊन घेतले. आता कसं सांगू मी आता मी ते कानातलेच गहाण नाही ठेवले, तर आता इले सोडून कुठून आणून देऊ? ते मी डायरेक्ट मोडले. आता इले कसं सांगू, काय करू, मला काही समजून नाही राहिलं. अमन काहीतरी दिमाग लाव काहीतरी. हां दिमाग लागला. आता तसेच नकली कानातले घेतो आणि इले देऊन देतो, त्याला सोन्याची पालिश करून. अमन मी तो असं बोल राहिली नाही, मी काय म्हणतो आनंदी, ये मग तुम्हाला अर्ध्या घंट्यात भेटायला. मी आणून देतो सोडून तुला कानातले. पक्का आणून देतं ना? हो आणून देतो. तू भेटतं खरी मला. थँक्यू अमन, थँक्यू. मला वाटलं होतं तू माझी मजबुरी समजशील म्हणून. तू आणून देशील, मला सोडून काढशील या प्रॉब्लेममधून. थँक्यू अमन, थँक्यू. मी येतो तुला मग अर्ध्या घंट्यात भेटायला. हो ये ना, ये. बरं ठेवतो मग मी फोन.
झालं आता सारी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. अमन म्हणते सोडून आणून देतो म्हणते कानातले. मी ते कानातले घेतो गुपचूप आईच्या पेटीजवळ ठेवून देतो. आईले म्हणतो तुला दिसलेच नाही, मग इथंच तो होते कानातले असं म्हणून घेईन. मग मी आता जातो कानातले आणून देतो. मला माहीत होतं अमनला चांगला आहे म्हणून तुम्हाला एवढा आवडते तो. मग आय काढलं मला अमन नाही या प्रॉब्लेममधून. काय रे बाप्पा तुला दाखवलं मी ना, पुरं घर दाखवलं ना. हाय का कुठं कानातले दिसले का तुले? हाय का? हो काकू, कानातले तर आहे नाही. कानातले बिलकुल नाही आहे घरामध्ये. पुरं छान लापून घर आहेच नाही. म्हणूनच तर बाप्पा मला टेन्शन आलं, म्हणून मला टेन्शन आलं. आता दिले ना आपल्याला पैसे, येणं पैसे दिले ना. आता राहू दे ना. आता काऊन रडू राहिली? त्या भावानं दिलेले आहे 2000 रुपये. हे काही पैसे होऊन जाते आपलं. साक्षगंध आरामात होऊन जाते. तू टेन्शन नको घेऊ ना. हो बाप्पा साक्षगंध तर होऊन जाईन, पण ते कानातले मी ना किती मेहनतनं बनवते ना. लय मेहनतनं बनवते. जीव दुखते ना. लोकांच्या वावरात कामाला जाऊ मी ना ते कानातले बनवते. कमी काम करायला लागते का? ढोरासारखं काम करायला लागते ना. तेव्हा कधी 2 पैसा दिसते. मी ना उली पैसे जोडू कानातले केलते होते. भेटून जातील, टेन्शन नको घेऊ. अशी कुठं घरात आता एवढं पाहिल्यावर बी तुम्ही म्हणता अशी कुठं घरात. आता कुठं अशी मला बी नाही समजून राहिलं. काय करू काही समजून नाही राहिलं. मला काहीच नाही समजत आहे. काय करून काय नाही. माझं तर काही दिमागच काम नाही करत आहे. मला लय टेन्शन आलं त्याचं कानातल्याचं. आता काय करू मी? जास्त टेन्शन नको घेऊ. तू भेटून जातील तुझे कानातले, तुला भेटून जातील. असतील कुठं घरामध्ये. तुला दुसऱ्या जागी ठेवली असेल, भुलून गेली असेल. कुठं असतील हो बाई. पुरं घर तर छानलं. आता कुठंच नाही भेटले असं ना कुठं. मी काय म्हणतो आई, मला थोडंसं काम आहे. मी अर्ध्या घंट्यात जाऊन येतो. तू कुठं चालली हो बाई ना? आई थोडं काम आहे, येतो मी. बरं माय बाई. भेटून जातील काकू. कुठं असतील तुमच्या कानातले तर भेटून जातील. टेन्शन नका घेऊ. काय माहिती रे बाप्पा कुठं असतील कुठं नाही काही समजून नाही राहिलं मला. बरं काका, मग मला वावरात जायचं आहे. मी जातो मग वावरात. नाही चालला का रे? बस ना. चहा घे बनवायला लावतो तर काकूले. बस ना. नाही राहू द्या. काकूला टेन्शनमध्ये दिसू राहिली. काकूला सांभाळा तुम्ही. मी जातो. बरं. मी काय म्हणतो सुमित्रा, टेन्शन नको घेऊ. आपली खून पसिनाची कमाई आहे. मेहनतचा पैसा आहे. तू यातून त्या कानातल्यातनी लावलेला भेटून जातील. टेन्शन नको घेऊ. कधी भेटती नो बाप्पा. एक बार गेले तर गेले. कायचे भेटतात. नाही भेटतील. टेन्शन नको घेऊ तू. पाहतो आता काय होते काय नाही तर. कुठं राही आनंदी? आली नाही अजून. आणली मी तिच्यासाठी कानातली नकली कानातलेले सोन्याची पालिश मारून आणली ना मी ना. हिला किती कानातली देऊन देतो. हिचाही काही ना काही बंदोबस्त बसवा लागेल आता मला. आता हिला गले पडू राहिली. आता इथं पुरी मध्ये पागलच करू राहिली. आता हिच्यापासून आता लवकर पिच्छा सोडा लागेल. हिला आता कानातली देऊन देतो नकलीवाले. त्याला सोन्याची पालिश मारेल आणि मी रफूचक करून जातो. नाही बाई तिथं उभा आहे मन. किती सुंदर दिसते ना. जेवढा हा सुंदर दिसते ना तेवढं याचं मन बी सुंदर आहे. किती चांगला आहे. मला एवढ्या मोठ्या टेन्शनमधून काढलं. किती चांगलं आहे मन. आणले का रे मन कानातले तुला? न बुवा आणले ना. कसे सोडून आणले मला माहीत. हे घे कानातले. देऊन देता आईले आता. आता रडू नको म्हणत आईले. हो दे रे बाप्पा दे. माईले रडत आहे कानातल्यासाठी. माईनं लय मेहनतनं बनवले रे कानातले. लोकांच्या वावरात कामाला जाऊ बनवलेले आहे. दे. आणि तसे कानातले आपलेच भेटी नाही. माई म्हणे ना लग्न झाल्यावर तुझ्यासाठी बनवते म्हणे. तू लग्न झाल्यावर तुला द्यासाठी. तसे आपलेच आहे ते. पण आता पहिले आईले द्या लागेल मला. आईला रडत आहे. हे घे कानातले. हेच कानातले आहे ना ते? हे घे. हो रे हेच आहे. दे. बरंच झालं मग तुला कानातले देऊन दिले बाप्पा लवकर आणून वापस. नाही तर माईनं काय केलं असतं काय नाही. पुरं घर डोक्यावर घेतलेलं आहे माईने कानातल्यासाठी. जाऊ दे आता. देऊन देता आईले कानातले. किती चांगला आहे रे मन तू. किती चांगला आहे. धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले. धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले. ओय माय बाई गो. हे तर सुमित्राची पोरगी आहे. माय ह्या पोराला काय भेटू राहिली माय बाई. काय बोलू राहिली माय बाई. पण कोण आहे बाप्पा पोरगा. तशी तर सुमित्रा तर लय मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिली ती. डेंगे मारू राहिली ती. माई पोरगी अशीन माई पोरगी तशीन. माई पोरगी एवढी चांगली आहे अशी आहे तशी आहे. माय बाई हे तर बाजारातनी भर बाजारातनी पोरासंग बोलू राहिली. काय म्हणून राहिली माय. अमन किती चांगला आहे रे तू. किती चांगला आहे. म्हणून तुम्ही तुला एवढं प्रेम करतो. आय लव्ह यू अमन. आय लव्ह यू. माय बाई व आय लव्ह यू अमन. आय लव्ह यू. बापा रे आय लव्ह यू म्हणून राहिली माय. लाज नाही का हो काही. आता सांगतो ना मी. आता सांगतो ना सुमित्राले मोठ्या मोठ्या गोष्टी करू राहिली ना. आता सांगतो मी तिला. चला मग जातो मग मी घरी लवकर. माई वाट पाय तशी माईनं रडू पुरं घर डोक्यावर घेतलेलं आहे. चल जातो मग मी. हो ये. बाय अमन. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाई व लाज नाही वाटत का पोरीला. लाज नाही वाटत. आय लव्ह यू म्हणून राहिली. बापा रे काही खरं नाही व सुमित्रा तुझ्या काही खरं नाही. माय बाई गेली. चल माय बाई मी जातो पटकन भाजीचं घेतो आणि जातो आणि सांगतो मग सुमित्राला. बाय बाय आनंदी. घेऊन जाय नकली कानातले. त्याला सोन्याची पालिश करेल फक्त. घेऊन जाय. तोपर्यंत मी नवीन काही ना काही प्लॅन बनवतो आणि तुझ्यापासून छुटकारा भेटवतो आता मी. आता तू माझ्या डोक्याचा आता सिरदर्द बनत चाललेली आहे. आता तुझ्यापासून पिच्छा सोडाच लागेल मला. बाय आनंदी बाय.